हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण करणार आहे तिळाच्या खुसखुशीत अशा करंजी आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 वाटी मैदा आणि 1 वाटी रवा आणि त्याला आपण तेलाचं कडकडीत मोहन घालायचं आहे। त्याच्यासाठी पाव वाटी किंवा 1 चमचाभर असं तेल कडकडीत घेऊन आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि पिठाचा गोळा तो 5 ते 6 तास रेस्ट करायला ठेवायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यामधला जो रवा आहे ना तो पूर्ण फुलतो आणि मग आपले परफेक्ट करंजी खुसखुशीत होते। ठीक आहे। आणि इथं पाहू शकता खसखस घेतलेली आहे, 2 चमचे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, 1 वाटी आणि अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे। ते एकदम थोडंसं तूप टाकून एकदम क्रिस्पी असं होईपर्यंत, असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि गूळ घेतलेला आहे पाव किलो, तीळ घेतलेले आहेत 1 पाव किलो आणि हे सर्व आपल्याला भाजून मिक्सरला एकदा ग्राइंड करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। आणि नंतर हे खोबऱ्याचा खीस आणि जेवढे आपल्याकडे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट सगळे मिक्स करायचेत आणि अशा प्रकारे आपल्या इथं सारणाचं स्टफिंग रेडी झालेलं आहे। ठीक आहे। आणि त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे एकदम पातळ अशा पुऱ्या टाईप लाटून घ्यायचं आणि नंतर आपण त्याची व्यवस्थित करंजी फिलिंग करायची आहे आणि जेवढं पातळ करता येईल तेवढं लाटी आपली पातळ करायची आहे आणि त्याच्यानंतर असं करंजीचं सारण भरून घेऊन पॅक करायचं आहे। ठीक आहे। व्यवस्थित पॅक करायचं, तेलामध्ये एकही करंजी फुटली नाही पाहिजे, जर फुटली तर पूर्ण तेलाची वाट लागते। ठीक आहे। तर अशा प्रकारे सर्व करंजी बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला। फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तिथे जाऊन नक्की चेकआउट करू शकता। ठीक आहे। डिटेलमध्ये सर्व सारण पूर्ण कसं बनवले ते सर्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे, पीठ कसं मळले ते पण त्याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे। आणि तेल एकदम कडकडीत गरम करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये करंजी आपल्याला फ्राय करायचे आणि थोडासा मैद्याचा तुकडा घ्यायचा पिठाचा आणि त्याच्यामध्ये टाकून चेक करायचं की तेल गरम झालेलं आहे की नाही, त्याच्यानंतर करंजी सोडायला सुरुवात करायची। ठीक आहे। तर अशा प्रकारे ह्या सगळ्या आपण करंजी फ्राय करून घेणार आहे। तर आपली एकही करंजी फुटलेली नाही, त्याच्यामुळे आपली परफेक्ट रेसिपी आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत करंजीला फ्राय करायचं आणि अशा प्रकारे सर्व करंजी फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि परफेक्ट मेजरमेंट आहे, जेवढं 4 वाटी आपण मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्व सारण संपलेलं आहे, काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इथे पाहू शकता खुसखुशीत करंजी। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।